दिल्लीतलं आंदोलन चिघळलेलं आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. नीट महापरीक्षा महाघोटाळा झाला आणि त्या माध्यमातून तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आणि त्यानंतर देशभरातली आजची ही परिस्थिती पाहतोय. संतावाची लाट संपूर्ण देशामध्ये उसळली. ठिकठिकाणी आंदोलन झाले, मोर्चे झाले, उपोषणं झाली आणि त्यानंतर कॉकरोच जनता पार्टी ही संघटना उदयास आली. खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेलं हे वादळ आता राजधानी दिल्लीमध्ये धडकलंय. थेट संसद भवन परिसरामध्ये अभिजित दिपके यांनी खरं तर या संघटनेची सुरुवात केली आणि त्या माध्यमातून हा आवाज आता दिल्लीमध्ये घुमतोय. संसद भवन परिसरातली ही दृश्य आहेत. युवकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. नीट परीक्षेत हा घोटाळा झाला आणि त्याला जबाबदार धरत नैतिकतेची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सध्या सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे. यापूर्वी पुण्यात, मुंबईत सुद्धा आंदोलन करण्यात आले. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आज आंदोलनं होत आहेत. कॉकरोच जनता पार्टीचं अभिजित दिपके, सोनम वांगचूक यांचं जे आंदोलन उपोषण सुरू आहे त्याला महाराष्ट्रामधून अनेक ठिकाणाहून पाठिंबा मिळाला. नवी मुंबईमध्ये आंदोलन झाल्याचा प्रकार, ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय. संसद भवन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर आंदोलक संसद भवनकडे रवाना होत आहेत. ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय. पहिल्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय संसद भवन परिसरामध्ये कडेकोट असा पोलीस बंदोबस्त, चोख बंदोबस्त तैनात आहे. तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय युवकांचं वादळ. हे आंदोलक जे आहेत ते संसद भवनाकडे रवाना होत आहेत. त्यामुळे या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमातून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे गेलेले आहेत. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान, अमित शहा यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते, कुठला निर्णय घेतला जाऊ शकतो का, हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. दोन्ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती पाहतोय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे अमित शहा यांच्या भेटीसाठी दाखल झाले. त्यामुळे त्या भेटीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे. हे दृश्य आहे. मोठा पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. अभिजित दिपके हे आपल्या मोर्चावरती ठाम आहेत. सोनम वांगचूक यांच्या विनंतीवरून त्यांनी उपोषण सोडलं. मात्र उपोषण जरी सोडलं असतं तरी ते आंदोलनावरती, आपल्या मोर्चावरती, आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.